नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि खूप साऱ्या दिवसांनी व्हिडिओ येतोय, म्हणजे खूपच 3-4 महिन्यामध्ये ब्रेक झालेला, कारण की थोडे कारण पण होते। थोडेसे माझ्या माहेरकडचे ना थोडे हेल्थ इश्यू झाले होते, तर त्या कारणामुळे मी कधी व्हिडिओ काढू शकले नाही, कारण मी तिकडेच होते थोडेसे दिवस। तर मग खूप गॅप पण झालेला, खूप मला कमेंट्स पण आलेल्या की व्हिडिओ येत नाही, पर्सनली पण खूप साऱ्या आलेल्या। तर आज फायनली आज तो वेळ आलेली, मुहूर्त पण आलेला का आज काढते व्हिडिओ। आणि काही थोडे कमेंट पण आलेल्या मला। आम्ही मागे काश्मीरला गेलेलो, तर काश्मीरचे माझे तिकडचे पण सबस्क्रायबर आहेत, तर त्यामुळे तिकडच्या काश्मीरला गेले म्हणजे मग त्यांना पण समजावा मी काय बोलते, त्यासाठी मी थोडे हिंदी बोललेले। पण काहींनी थोडे कमेंट पण केलेल्या की मी हिंदी बोलले म्हणून आम्हाला तिकडे जायची इच्छा झालेली नाही। असं काही नाही दादा, की तिकडच्या लोकांना पण कळायला पाहिजे की मी नक्की काय बोलते त्यांच्याविषयी, त्याच्यासाठी मी हिंदी बोललेले होते। आणि आता माझं चालू आहे की हिंदीमध्येच मी व्लॉग सुरू करणार आहे, कारण की ऑडियन्स जास्त हिंदीमधनं बघते। तर मग मी मराठी पण करेन, पण चालू आहे आता माझं की हिंदी सुरू करायचं, मला हिंदीच बोलेल मी। माझी मदर टंग मराठीच आहे, मी मराठीच बोलणार, पण मग आता हिंदीचं, कारण की ऑडियन्स असल्यामुळे हिंदी मी बोलणार आहे। तर आज ह्या कारणाने असा व्हिडिओ काढलेला आहे। तर आम्ही नाशिकला, थंडी पण आहे, तर आज चाललो आहोत मूड फ्रेश करण्यासाठी खूप दिवसांनी। तर मराठी मूवी बघण्यासाठी चाललेलो आहोत, संगीत मानपमान। तर मग बघू, रेटिंग पण छान आहे, 8.4 रेटिंग, 9 रेटिंग आहे बुक माय शो वरती। अच्छा, तर मग 9 रेटिंग आहे, तर म्हणजे खूप छान आहे। आणि मराठी पिक्चर आहे, म्हणजे आपल्या मराठी माणसासाठी सपोर्ट केलाच पाहिजे आणि तो बघितलाच पाहिजे, कारण की आपणच मराठी माणसाला आपणच पुढे नेणार आहोत। तर त्यासाठी त्यांना सपोर्ट म्हणून आणि आज एक थोडासा मूड फ्रेश करण्यासाठी आज बाहेर चाललेलो। तर चला आज आपण, आणि नेहमीच आपलं थिएटर तुम्हाला बघितलेलंच पहिलं, तर आज तिथं जाणार आहोत। आणि मूवीचं नाव पण मी सांगितलेलं आहे। आता मूवी कसा आहे, बघितला पाहिजे की नाही, या आमचा अनुभव सांगू, इंटरव्हल मध्ये पण सांगू काय वाटलं काय नाही। इंटरव्हल मध्ये मी तुमच्याशी बोलेलच, स्टार्टिंग थोडी दाखवेल, म्हणजे अलाउड नाहीये स्टार्टिंग वगैरे नाही, व्हिडिओ नाही टाकणार, तुम्हाला सांगू तुम्हाला सांगेल इंटरव्हल मध्ये स्टार्टिंग कशी होती, काय होती, आणि कोण आहे कास्टिंग, कोणाची, ऍक्टर कोण आहे, ऍक्ट्रेस कोण आहे। तर चला बघूया, खूप दिवसांनी आलेल्या आहेत, तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर चला फायनली आता थिएटरला पोहोचलेलो आहोत, मुक्ता A2। तर आता मस्त चाललेलो आणि पॉपकॉर्न पण घेतलेला आहे, मस्त। चलो मस्त, आता पिक्चर संपलेला आहे आणि आता घरी जायची वेळ आहे, रात्रीचे 10 वाजले। तर आता मस्त पूर्ण डिटेल तुम्हाला रिव्ह्यू मी आता घरी जाऊनच देते। तर आलो पिक्चर बघून, मस्त असा छान होता, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी असं आहे ना आवर्जून सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहात जाऊन बघितलेला पाहिजे। आणि हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा चित्रपट आहे, हा तर बघितलाच पाहिजे। आणि छान, म्हणजे एकदम पैसा वसूल मूवी आहे, एकदम जबरदस्त छान, म्हणजे लहानांपासून, म्हणजे लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्यापर्यंत, म्हणजे म्हातारे आहेत त्यांच्यापर्यंत हे बघू शकता। आता आम्ही बघून आलो, खाली लिफ्ट मध्ये होतो, तर म्हणजे 60-65 वर्षाच्या आजी असतील, त्या 4 जणी मैत्रिणी होत्या, तर त्या आवर्जून हा पिक्चर बघायला आल्या होत्या। तर त्यांना विचारलं पिक्चर कसा आहे, त्यांनी ते नाटक पण पाहिलेलं आहे, तर त्यांना म्हणजे नाटकातलं पण माहिती, पण ते म्हटले की चित्रपटाचं सादरीकरण एवढं छान आहे की सगळ्यांनी बघितलंच पाहिजे, आणि आजच्या पिढीला तर कळालं पाहिजे कसं काय आहे। आणि जे संगीतातून वेगवेगळे जे गाण्यांमधून स्टोरी सांगितली आहे ती एकदम मंत्रमुग्ध करते, एकदम छान आहे। तर असं म्हणजे त्या म्हटल्या बघितलं, आजच्या पिढीने, आजची जनरेशन अशी आहे, त्यांनी बघितलंच पाहिजे, कारण की आता सगळे बॉलिवूड आणि साऊथचेच बघता। तर मराठी माणसांनी, आपल्या मराठी माणसांना सपोर्ट केलाच पाहिजे। तर खूप, म्हणजे त्यांचं बोलणं असं ऐकलं तर खूप असं भारावून जाणार होतं। आता माझं काही रिव्ह्यू चॅनल नाहीये, तर त्यांचा रिव्ह्यू घेतला असता मी, मला वाटलं होतं घ्यायला पाहिजे, पण मग आणि एकदम मनापासून त्या आजी सांगत होत्या, मनापासून आमच्यासाठी स्पेशली थांबून, त्यांच्या काही मैत्रिणी, 1-2 मैत्रिणी पुढे निघून गेल्या, पण त्या आजी आमच्यासाठी थांबून आम्हाला सांगत होत्या की कसं लोकांनी जाऊन बघितलं पाहिजे पिक्चर,
खूप छान मूवी आहे आणि सादरीकरण एकदम छान आहे, ऍक्टिंग एकदम छान आहे, तर ऍक्टर्स एकदम जबरदस्त, जी स्टारकास्ट आहे एकदम जबरदस्त आहे मूवीची. तर तू सांग. तर दिग्दर्शन सुबोध भावेंनी केलेलं आहे. एकदम तर ते इतकं भारी आहे, सुंदर आहे आणि मेन लीड कॅरेक्टर पण त्यांचंच आहे. तर खूप छान आहे, मला खूप आवडलं. बेस्ट ऍक्टर आहे, काही बोलण्याची गरज नाही. आणि सुमित राघवन ते पण जबरदस्त. सुमित राघवन विलनच्या रोलमध्ये एकदम जबरदस्त, त्यांची पण ऍक्टिंग एकदम जबरदस्त आहे, एकदम मजा येते बघायला त्यांना पण स्क्रीन. आणि वैदेही परशुरामी जबरदस्त, ते पण एकदम छान, इतकी छान निरागस सुंदर दिसते स्क्रीनवर. हो, एकदम एकदम असा इनोसेंट चेहरा जो आहे तो पूर्ण जो पाहिजे त्या कॅरेक्टरसाठी इतका छान. म्हणजे त्यांनी ऍक्टिंग पण इतकी मस्त केली, एकदम मस्त मजा येते बघायला. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी जे नाटकाद्वारे जे प्रसारण केलं होतं त्याचं हे चित्रीकरण आहे, संगीत मान अपमान मूवी. तर एकदम म्हणजे मजा आली. आणि त्याच्यात गाणी इतके छान छान आहेत, शंकर महादेवन, बेला शेंडे, सोनू निगम आणि अजून भरपूर सिंगर्स आहेत. तर ते गाणे ऐकायला पण इतकी मजा येते, असं एकदम छान. 14 ते 15 गाणी आहेत, ती गाणी ऐकायला इतकं छान वाटतं. हो, तुम्हाला असं कधीच बोर होणार नाही की गाणं कशाला आलंय. नाही तर असं आपण कधी कधी मूवीज मध्ये आपण जनरली बघतो की अरे गाणं आलं आता बोर होतंय असं. तुम्हाला उलट गाणं जेव्हा येईल तर अजून बसून राहिला, म्हणजे जी स्टोरी जशी चालते ते ऐकण्यात तुम्हाला अजून इंटरेस्ट वाटेल. आणि ते गाणे ऐकायला पण इतके छान बनवलेत गाणे, कारण की मजा येते. गाण्याच्या मार्फत जो संवाद त्यांनी सादर केलेला आहे ना, जे गाण्यामधून त्यांनी संवाद सादर, पहिल्या काळात तेच होत होतं की आपल्या गाण्यामार्फत ते संवाद साधत होते. तर ते खूप छान, म्हणजे एकदम भारी. असं वेगळं आहे जरा, म्हणजे वेगळं काहीतरी बघून आल्यासारखं वाटतं, असं वेगळा माहोल तयार होतो पिक्चर मध्ये बघताना पण. एकदम स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत पिक्चर बोर होत नाही, बोर होणारच नाही तुम्हाला. इतकं तुम्ही त्याच्यात एंगेज होऊन राहणार पिक्चरला, बिलकुल बोरिंग नाहीये. आणि मला एकच गोष्टीची वाईट वाटतं की मोजून 20 ते 25 लोक होते मूवीला. अशी मूवीज हाऊसफुल जायला पाहिजे. इतकी जबरदस्त मूवी आहे. आणि आपल्या लोकांनी तर प्लीज सपोर्टच करायला पाहिजे. आणि अजून ह्याचं म्हणजे आम्ही कोणी काय प्रमोशन करत नाही, आमची ते ऑनेस्ट रिव्ह्यू आम्ही जे सांगतोय ते तुमच्याशी शेअर करतोय. तर म्हणजे अजून लोकांनी तिथे जाऊन प्रतिसाद दिला पाहिजे, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे. मला शब्द येत नाही एवढे. आणि हा पिक्चर म्हणजे हा चित्रपट खूप उत्कृष्टरित्या सादर केलेला आहे. म्हणजे 9/10 स्टार. 9/10. तर मी तर 10/10 देईल अशी माझी आहे, कारण की छान वाटला मला मूवी आणि खूप दिवसांनी बघितलेला आहे. म्हणजे मराठी मूवी तरी खूप दिवसांनी बघितली. आणि मेन म्हणजे तुम्हाला वाटतं की आता OTT-वर येईल, मग आम्ही घरी आल्यावर बघू. पण जी थिएटरमध्ये जो एक्सपिरियन्स असतो ना, गाण्यांचा, म्युझिकचा, बॅकग्राऊंड म्युझिकचा, ऍक्टिंगचा, जे म्हणजे ऍक्टर्स असे समोर असे लाईव्हली वाटतात, जो थिएटरचा एक्सपिरियन्स आहे तो थिएटरमध्येच येतो. OTT-वर घरी ती मजा येत नाही. आणि घरी काही ना काही काम येत राहतं, कधी फोन येतो, कधी हे होतं ते होतं, 5-5 मिनिटाला उठून पॉज करून आपण उठतो. त्या एन्थुझियाझमने आपण पिक्चर बघत नाही, लिंक लागत नाही, लिंक पण लागत नाही, लिंक तुटते आपली. मग आपण परत बघतो, पॉज करतो, परत जातो, पॉज करतो, परत येतो जातो, असं आपलं चालू असतं घरी. पण हा पिक्चर तुम्ही आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार आणि आपल्या लहान मुलांना पण घेऊन जाऊ शकता. आणि थिएटरमध्येच बघा. आता पिक्चर चालू आहे, थिएटरमध्येच बघा. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बोर होणार नाही. तुम्ही आमच्याशी, तुम्ही काय बोलतात त्याला, फ्रेंडली नाही, आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला पण वाटेल की हो हे खरंच तुम्ही बोलाल. जे आम्ही बोलतो ते तुम्ही तुमच्या मनातून बोलाल, कारण की ते तुम्हाला तसं फील कराल तुम्ही. कारण की आम्ही जे फील केलं ते तुमच्याशी शेअर करतोय. तर मग खूप छान वाटेल. आणि खूप दिवसांनी बघितलं, आणि खूप दिवसांनी माझा रिव्ह्यू पण आला, आणि खूप दिवसांनी ब्लॉग पण आलेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलेलंच का खूप उशीर झाला, खूप दिवसांनी आलेला, कारण की होता थोडासा हेल्थ इश्यू आलेले होते थोडेसे, तर त्यामुळे मग मला नाही जमलं. पण मग आता आले आणि पहिलाच रिव्ह्यूज देते मी. तर असंच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला, सपोर्ट करा. आणि त्या दादाला मी सांगितलेलंच आहे, आणि मी करणार आता इथून पुढे, म्हणजे असं हिंदीत पण स्टार्ट करणार आहे, कारण की ऑडियन्स हिंदीतली पण आहे आणि मराठीतली पण आहे. काश्मीरची तर माझे सगळे ऑडियन्स आहेत ही हिंदी मधली, तर त्यांना मी काय बोलते, काश्मीरच्या लोकांना आपण मराठी बोलतो, हिंदी कळतं, पण मग मराठी काय बोलतो कळत नाही. तर मग त्यांना पण कळायला पाहिजे मी नक्की काय बोलते, कशाबद्दल बोलते.
आणि कसला रिव्ह्यू देते, कशाबद्दल सांगते. आणि मला असं वाटतं ही जी मूवी आम्ही बघून आलो ही दुसऱ्या लँग्वेज मध्ये पण डब केली गेली पाहिजे, म्हणजे गाणे सुद्धा दुसऱ्या लँग्वेज मध्ये बनवले गेले पाहिजे. तर इंग्लिशमध्ये आहे, इंग्लिशमध्ये सबटायटल देतात, त्यामुळे हो सबटायटल्स आहे इंग्लिशमध्ये. ज्यांना मराठी कळत नाही त्यांच्यासाठी सबटायटल्स पण होते मूवीमध्ये आणि एकदम व्यवस्थित होते सबटायटल्स, टू द पॉइंट होते. तर अजून हा मूवी हिंदीमध्ये पण डब होऊन आला पाहिजे, अजून लोकांकडे पोहोचेल, अजून लोकांना कळेल. जी स्टोरी टेलिंग आहे ती इतकी छान आहे, इतकी सुंदर आहे. जुन्या काळात पण म्हणजे त्या काळात पण मानापमान होता, आता ह्या काळात आपल्याकडे ह्या जनरेशनला तर आहेच मानापमान. आणि कसे मिसअंडरस्टँडिंग होतात ते वगैरे ते रेलेव्हंट आहे, ते कधी पण बघा तुम्ही. इंटरव्हलच्या पहिलेच ना ती लहान मुलीची स्टोरी, तिथे जो संवाद साधलेला आहे तो एकदम भारी, एकदम छान, एकदम छान. लहान मुलीचा संवाद आहे, म्हणजे तो तिघांचा. इंटरव्हलच्या पहिले की नंतर आठवत नाही पण आहे, एकदम मस्त सीन आहे तो. नाही मला असं वाटतं इंटरव्हलच्या असेल, तुम्ही थिएटरला जाऊन पिक्चर बघा. पण तो संवाद म्हणजे असा खूप छान की एकदम भारी त्यांनी दिलेला आहे. आणि त्यातनच कळतं आपल्याला की गैरसमज कसा तयार होतो आणि तो गैरसमज कसा काढला पाहिजे. तर मग खूप खूप छानच आहे. माझ्याकडनं पूर्णपणे 10/10 स्टार. मी पण 10/10 देईल आणि खूप छान मूवी आहे. मजा आली बघायला एकदम, म्हणजे प्रेझेंटेशन पण एकदम छान होतं, सगळं व्यवस्थित होतं. तर हा आमचा रिव्ह्यू होता छोटासा. तर मला असं वाटतं मराठी आमचा रिव्ह्यू चॅनल नाहीये, हिचा चॅनल आहे. मी कॅमेराच्या मागे जास्त असतो, पण हे मूवी मला खूप आवडली म्हणून मी कॅमेराच्या समोर येऊन रिव्ह्यू देतो हिच्याबरोबर. तर एकदम छान मूवी आहे, तुम्ही सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. इंग्लिश मूवी बघता जास्त, पण मग आज ते आलेली मराठी मूवी बघायला. आणि मी बघतो, सगळे मूवीज बघतो, पण जास्त करून मी इंग्लिश मूवीज जास्त बघतो. आणि त्यांना मराठी मूवी आवडलेला आहे आणि आपण असं काही नाही, मला मराठी मूवीज आवडतात असं काही नाही. आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. ते काढतायत, आपण चित्रपटगृहात जाऊन हाऊसफुल करा पिक्चर. तुम्हाला खरंच म्हणजे असे पिक्चर अजून चांगले चांगले बनतील त्याच्यामुळे, त्यांना अजून उत्साह वाढेल. त्या प्रकारे ते बनवतील पण. खूप छान आहे. तर चला. आणि मेन लीड सुबोध भावे आणि वैदही परशुराम, तर त्यांचा म्हणजे ऍक्टिंग एकदम, ते दोघांची जुगलबंदी जी आहे ती इतकी जबरदस्त मूवीमध्ये, एकदम मजा येते बघायला. वैदही परशुरामी इतकी इनोसेंट, म्हणजे अशी स्क्रीनवरती बघायला अशी एकदम परफेक्ट तिचं कास्टिंग आहे, इतकी छान ऍक्टिंग केलेली तिने पण. म्हणजे सगळ्यांनीच ऍक्टिंग एकदम, जेवढे कॅरेक्टर्स आहे सगळ्यांनी भारी कॅरेक्टर केलेले. तर म्हणजे जी ऍक्टिंग आहे ती एकदम जबरदस्त केलेली आहे. आणि उपेंद्र लिमये, त्यांना कसं काय विसरू शकतो, ते पण आहेत मूवीमध्ये. त्यांचा रोल पण इतका छान आहे, त्यांची ऍक्टिंग तर सगळ्यांना माहिती आहे. अॅनिमल पिक्चर तुम्ही बघितलंय, सगळ्यांनीच बघितलं असेल. अॅनिमल पिक्चर मध्ये पूर्ण त्यांनी त्या एक सीन मध्ये, पूर्ण पिक्चर मध्ये त्यांनी पूर्ण खाऊन टाकलं ते एक सीन मध्ये. तर काही बोलायचा विषयच नाही. उपेंद्र लिमये सर तर एकदम जबरदस्त, सगळ्यांचीच ऍक्टिंग एकदम जबरदस्त आहे. पिक्चर तुम्ही जाऊन बघा नक्की, तुम्हाला मजा येईल. हाऊसफुल करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. येस, मेन रिझन व्हिडिओ बनवण्यासाठी, रिव्ह्यू टाकण्यासाठी हेच आहे की तुम्ही म्हणजे कसं आहे, आमचे आई वडील ते पण मूवीला पहिले जाऊन आले, त्यांना पण खूप आवडलेला होता. तेव्हा पण गर्दी नव्हती पिक्चरमध्ये, आणि आज पण मी बुकिंग करत होतो, मोजून 20-25 लोक होते. तर मला असं वाटतं की मराठी लोकांनी जाऊन मराठी मूवीजला सपोर्ट केलं पाहिजे. आणि मेन व्हिडिओ रिव्ह्यू किंवा व्हिडिओ जो बनवायचं कारण तेच आहे की जाऊन जास्तीत जास्त थिएटर हाऊसफुल करा मराठी मूवीजसाठी. आणि मराठी मूवीला कसा हाऊसफुल जातो तसं मराठी मूवीला पण हाऊसफुल जा. आणि खरंच चांगला मूवी आहे, असं नाही की म्हणजे बोलायचं म्हणून, पण खूप खूप छान जबरदस्त मूवी आहे. तर चला, झाला रिव्ह्यू. म्हणजे असं एवढं काही मनाला लावून घेऊ नका. रिव्ह्यू म्हणजे हा मूवीचा रिव्ह्यू दिलेला नाही, खूप दिवसांनी आमचे जे थॉट्स आहे मूवीसाठी ते आम्ही शेअर करतोय. तुम्ही पण तुमचे शेअर करा, कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा. तर आम्ही जे बोलतोय मराठी माणसांनी मराठी पिक्चर बघितले पाहिजे, हे योग्य बोलतोय की नाही, ते पण आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तर खूप सारे झालेले गप्पा, आणि आता आवाज 11 तर जेवायचंय. लास्ट शो आम्ही बघितला, लास्ट शो होता. तर खूप सारे दिवसांनी आलेले. तर चला, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता व्हिडिओचं एंडिंग करते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, शेअर करा. मराठी मूवीज जास्तीत जास्त बघा. चला,
नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटेन. थोडा उशीर झाला तर समजून घ्या, पण मग आता भेटत जाईल मी तुम्हाला. तर चला नेक्स्ट व्हिडिओ लवकर भेटते. चलो बाय.